आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. फिरोज अली सय्यद यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड. मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव. साक्री. भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि जुने पदाधिकारी फिरोज अली अब्बास अली सय्यद यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर दुसऱ्यांदाही जबाबदारी सोपवली आहे. फिरोज अली सय्यद यांनी गेल्या काही वर्षांत अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहातील भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. तसेच धुळे जिल्ह्यात भाजप सरकारने राबवलेल्या विविध विकास कामांची आणि जनहितार्थ योजनांची माहिती तळागाळातील अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या याच निष्ठेची आणि कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. दिग्गज नेत्यांकडून अभिनंदन. फिरोज अली सय्यद यांच्या या निवडीबद्दल धुळे जिल्हा आणि राज्यातील राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री ना जयकुमार रावल, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, माजी आमदार कुणाल पाटील, संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, माजी खासदार हिनाताई गावित, बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले, विनोद काका मोराणकर, चंद्रजीत पाटील, हर्षवर्धन दहिते आणि पिंपळनेरच्या नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. पुन्हा एकदा मिळालेल्या या जबाबदारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून धुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद अधिक वाढवण्याचा मानस सय्यद यांनी व्यक्त केला आहे. आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब